ही भाजी बघा किती सुंदर दिसत आहे। ही भाजी जेवढी सुंदर दिसायला आहे तितकीच खायला सुद्धा अप्रतिम लागते। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज की नाही आपण एकदम कोकणातल्या पद्धतीने फणसाच्या गऱ्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघत आहोत। तर बऱ्याच लोकांना बघा फणसाच्या गऱ्याची भाजी कशी बनवायची ते माहीत नसतं, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर बघू शकताय इथं मी फणसाच्या गऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी गऱ्यांमधल्या बिया काढून गरे स्वच्छ धुवून घेतलेत। तर इथं आपल्याला कच्चेच गरे वापरायचे आहेत, पिकलेले घ्यायचे नाहीत। आपल्याला गोड गरे वापरायचे नाहीत इथं। तर या बिया सुद्धा बघा मी स्वच्छ धुवून अशा फोडून घेतलेत अशा। आता हे दोन्ही सुद्धा आपण छान धुवून घेतले। तर आता फोडणीची तयारी करूया। तर इथं बघू शकताय तुम्ही कढईमध्ये मी इथं तेल गरम करायला ठेवले। 3 टेबलस्पून एवढं तेल घातले मी इथं। आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरे छान फुलले की ठेचलेला लसूण घालूया। 5 ते 6 लसूण पाकळ्या मी इथं ठेचून घेतलेत, त्या घातल्या। आता लगेच आपण यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो पण आता इथं घातलाय। आता कांदा छान आपण परतून घेऊया। आता यातच मी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने पण घातलीत। आता कांदा आणि कढीपत्ता आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया। कांदा आपल्याला इथं जास्त पण करपवायचा नाही। तर आता अर्धा चमचा हळद घालूया आणि आता लाल तिखट घालायचं आहे। आवडीप्रमाणे तुम्ही इथं कमी जास्त करू शकता लाल तिखट। तुम्ही जसं तिखट जास्त कमी खात असाल त्या पद्धतीने घाला। तर आता आपण हे मसाले छान तेलामध्ये परतवून घेऊया। आता यात आपल्याला या बिया घालायच्या आहेत। आपण आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या बिया घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता यात थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला इथं बिया शिजण्यासाठी फक्त थोडंसंच पाणी घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून आपण हे 5 ते 6 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर चांगले शिजवून घेऊया। आता इथं 5 ते 6 मिनिट झालेत, बघू शकताय। इथं मी लो टू मीडियम फ्लेमवर छान या बिया शिजवून घेतल्यात। आपल्याला जास्त पण शिजवायचे नाहीत या। जवळपास इथं मी 50 ते 60% एवढे शिजवलेत बिया या। कारण आपण या नंतर पण आणि गरे घातल्यानंतर आणि या शिजतात। तर छान मिक्स करून घेतलं। आता आपण हे फणसाचे गरे घालूया। आता हे गरे पण आपण छान मिक्स करून घ्यायचे। तर आता बघू शकताय इथं छान आपण मिक्स करून घेतलं। आता यात अर्धी वाटी ओल्या नारळाचा खीस घातलेला आहे। आता परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यात थोडीशी कोथिंबीर पण घालूया बारीक चिरलेली। तर परत एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण यात थोडंसं पाणी घालायचं आहे, अजून थोडंसं पाणी घालायचं आपण यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि जवळपास आपण ही 15 ते 20 मिनिट एकदम बारीक गॅसवर छान वाफवून घ्यायची, ही भाजी शिजवून घ्यायची। तर बघू शकताय जवळपास इथं 15 मिनिटं होऊन गेले आणि बघू शकताय भाजी इथं तुम्ही यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि भाजी आपली एकदम अशी फडफडीत झाली आहे।
तर खूप छान याचा सुगंध सुटलेला आहे सगळ्या घरभर. तुम्हाला मी तर गरा तोडून सुद्धा दाखवते. बघा एकदम परफेक्ट शिजलाय. खूप छान होते या पद्धतीने बनवलेली भाजी. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.